विद्यार्थी मित्र हो, आपल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूरमध्ये इतिहास विभागामध्ये मी डॉक्टर सौ कल्पना मोहिते बी ए भाग 3च्या वर्गामध्ये आपण गेल्या लेक्चरला आपला पेपर नंबर जो 11 आहे की इतिहास आणि त्याचे सिद्धांत यामधील जो आपण पॉईंट बघितलेला होता की इतिहासाचं लेखन करत असताना ज्या काही सहाय्य करणाऱ्या इतर शाखा आहेत ज्याला आपण आंतरविद्या शाखा म्हणतो किंवा इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोच किंवा ह्या शाखांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे अशा काही शाखांचा आपण पाठीमागच्या लेक्चरला अभ्यास केला. त्यामध्ये कालगणनाशास्त्र, हस्ताक्षरशास्त्र, अलेखशास्त्र आणि मुद्राशास्त्र यांचा आपण अभ्यास केला. आजच्या लेक्चरला आपण जो अभ्यास करणार आहोत या पुढच्या जे काही शाखा आहेत त्यामधली पहिली शाखा म्हणजे आपली भाषाशास्त्र. म्हणजे आपल्याला भाषाशास्त्र म्हणजे तुलनात्मकदृष्ट्या अनेक भाषांचा अभ्यास बाबा ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला आपण भाषाशास्त्र असं म्हणतो किंवा फिलॉलॉजी असं आपण म्हणतो की यामध्ये कोणत्याही भाषेच्या निर्मितीचा इतिहास पाहिला जातो. कारण ऐतिहासिक कागदपत्र आपण तपासत असताना संशोधन करत असताना आपल्याला पाहायला मिळतं की कागदपत्र कुठल्याही एकाच भाषेत लिहिलेली नसतात, ती अनेक भाषेत समकालीन भाषेत लिहिलेली असतात. म्हणून इतिहासाचं संशोधन करणाऱ्या संशोधकास अनेक भाषांचं त्याला ज्ञान असणं आवश्यक असतं आणि या भाषांचा वरवरचा अर्थ माहीत असून उपयोग नाही. तर या भाषेतील शब्दांच्या बाबा त्याला अर्थछटा, शब्दांचे संदर्भ, काही शब्दप्रयोग, शब्दामध्ये वापरलेल्या म्हणी असतील, वाक्यामध्ये काही वाक्प्रचार असतील, यांचंही ज्ञान ह्या संशोधकाला असणं आवश्यक असतं आणि यासाठी भाषाशास्त्र ही बाबा आंतरशाखा आपल्याला मदत करते. आणि मग यामध्ये बाबा अनेक व्यक्तींचा, काही नावांचा इतिहास लेखनामध्ये संदर्भ येतो. मग ते संदर्भ योग्य की अयोग्य आहेत. काही भाषातील कागदपत्रांचा त्याला तौलनिक अभ्यास करावा लागतो, तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास करून त्याला ते योग्य की अयोग्य ठरवावं लागतं. आणि म्हणून भाषाशास्त्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे की दोन भाषांचा एकमेकावर कसा परिणाम होतो, एकमेकांचे शब्द बाबा दोन भाषेमध्ये कसे घेतले जातात. आपण जर उदाहरण पाहिलं तर मराठी भाषेतील अण्णा किंवा आप्पा किंवा बहिणीसाठी अक्का हे शब्द आपण वापरतो, हे कानडीमधून आल्याचे दिसते. काही इंग्रजी आणि संस्कृत भाषेतील शब्दांचे उच्चार आणि अर्थ आपल्याला समान दिसतात. उदाहरणार्थ मदर म्हणजे ज्याला आपण मातृ म्हणतो, फादर ज्याला आपण पितृ म्हणतो, ब्रदर म्हणजे ज्याला आपण भातृ म्हणतो. म्हणजे अशा दोन भिन्न भाषा बोलणाऱ्या लोकसमूहांचा एकमेकावर प्रभाव पडलेला दिसतो आणि मूळ एकाच लोकसमूहातून दोन लोकसमूहांची निर्मिती होते. आणि मग या सगळ्याचं आपल्याला तर्कसंगत उत्तर शोधावं लागतं. म्हणजे अशा प्रकारे इतिहासाचं लेखन करणाऱ्या संशोधकास ज्या काही विद्याशाखा मदत करतात किंवा त्यांच्याकडे दृष्टिकोन आपण आपला बघतो तो सहाय्यकारी शास्त्र म्हणून त्यातलं हे भाषाशास्त्र हे एक शास्त्र आहे. पुढचं जे शास्त्र आहे ते नाणकशास्त्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये न्यूमिसमॅटिक्स असं म्हणतो. की इतिहासाचं लेखन करत असताना संशोधकाला अनेक कागदपत्रांची ज्याला जशी आवश्यकता असते, कारण कागदपत्र नसतील तर इतिहासच नाही. म्हणजे नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री आपण म्हणतो. आणि त्याचप्रमाणे इतिहासाचं लेखन करण्यासाठी नाण्यांची देखील फार महत्त्वपूर्ण अशी आवश्यकता आहे. नाणं हे इतिहासाचं अत्यंत वस्तुनिष्ठ, विश्वसनीय आणि समकालीन साधन आहे. कारण मानव समूहात प्राचीन काळातल्या माहिती आहे, पूर्वीच्या काळात वस्तुविनिमयाची पद्धत होती. परत नाण्यांचा व्यवहारामध्ये उपयोग सुरू झाला आणि म्हणून मग जेव्हापासून उपयोग नाण्यांचा सुरू झाला ती अभ्यासासाठी आपल्याला नाणी उपयुक्त ठरतात. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळातील अनेक राज्यकर्त्यांची नाणी आपल्याला उपलब्ध होतात. ही नाणी वेगवेगळ्या धातूमध्ये असतात, सोने, चांदी, मिश्र धातू. या नाण्यांवरती बरंच काही असतं कोरलेलं. कधी राजाचं नाव असतं, घराण्याचं नाव असतं, त्या घराण्याचा कालखंड असतो. मग आपल्याला जिथं सापडतात त्या भूप्रदेशापर्यंत या राजाचं राज्य असावं. मग राजाचा राज्याभिषेक किंवा त्याचा मृत्यू किंवा प्राचीन काळी राजे अश्वमेध यज्ञ करत होते ते नाण्यावरून आपल्याला समजतं. किंवा भारतात आपल्याला काही प्राचीन रोमन आणि ग्रीकची नाणी सापडतात, म्हणजे त्यावरून आपला प्राचीन काळात या देशांची व्यापार सुरू होता हे स्पष्ट होतं. धातूवरून आपल्याला त्याचा आकार किंवा सुबकता, मग देशाची आर्थिक स्थिती, देशाची भौतिक प्रगती समजते.
नाण्यांवर जे काही विविध शिक्के असतात, चित्रे असतात, म्हणजे काळाच्या आणि मग त्या ओघामध्ये आपल्याला धार्मिक आणि सामाजिक परिस्थितीचं ज्ञान देखील त्या त्या काळाचं होतं. ज्या काळातली नाणी, त्या काळातली धार्मिक माहिती आणि सामाजिक परिस्थिती सगळंच नाण्यांवरून कळतं. म्हणजे अशा रीतीनं नाणकशास्त्र हे एक इतिहासाचं म्हणजे जी आंतरविद्याशाखा आहे किंवा हे सहाय्यकारी शास्त्र आहे. अशी काही प्राचीन नाणी आपल्याला म्हणजे महाराष्ट्रामधल्या पैठण म्हणजे प्रतिष्ठान या ठिकाणी सापडतात. ज्याला म्हणजे औरंगाबाद म्हणजे ज्याला आपण भोगवर्धन म्हणतो या ठिकाणी सापडतात. तरकपूर म्हणजे तेर, उस्मानाबाद या ठिकाणी आपल्याला सापडतात. म्हणजे इतिहासाची जी बाबा एक विद्याशाखा आहे, आंतरविद्याशाखा आपण म्हणतो, तर ही एक म्हणजे नाणकशास्त्र ही एक इतिहास लेखनाला, संशोधनाला सहाय्य करणारी महत्त्वपूर्ण शाखा. पुढची शाखा आहे ती पुरातत्व शाखा किंवा पुरातत्वशास्त्र किंवा पुराण वस्तू संशोधन शास्त्र असं आपण या शाखेला म्हणतो. म्हणजेच काय की डॉक्टर ढवळीकरांनी म्हटल्याप्रमाणे पुरातत्वशास्त्र हा एक स्वतंत्र विषय नसून तो इतिहासाचा भाग आहे. आपण आता याकडे एक वेगळी आंतरविद्याशाखा म्हणून इथं आता आपण अभ्यास बघतोय, पण डॉक्टर ढवळीकर म्हणतात तो इतिहासाचाच एक भाग आहे. म्हणजेच इतिहासाच्या अलिखित संदर्भ साधनातील सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे पुरातत्वविद्या. इतिहासाचं संशोधन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी ज्या साधनांचा आपण अभ्यास करतो ती दोन साधनं, लिखित आणि अलिखित. मग हे अलिखित संदर्भ साधन म्हणजे पुरातत्वशास्त्र. आणि मग बाबा पृथ्वीवरती मानवी समूहाची निर्मिती झाली, मग तेव्हापासून इतिहास घडण्याची प्रक्रिया सुरू झाली. याला आपण प्रागैतिहासिक काळ म्हणतो. मानवी समूह काळाच्या ओघात कसे प्रगत व्हायला लागले, पुढं पुढं भाषा आल्या, लिपींचा उपयोग सुरू झाला. लिपी आणि लिखाण बाबा कला अस्तित्वात येण्यापूर्वी, लिखाणाची ही कला अस्तित्वात येण्यापूर्वी जो इतिहास घडून गेला, मग त्याचं लेखन केलं जातं तेव्हा ती इतिहासाची साधनं लिखित स्वरूपात उपलब्ध नसल्यानं अलिखित पुरातत्वीय साधनावरच आपल्याला अवलंबून राहावं लागतं. आणि मग अशी ही पुरातत्वीय साधनं मग कोणती आहे ती, की मानव आणि इतर प्राण्यांच्या हाडांचे अवशेष असतील, मानवाने वापरलेली हत्यारे असतील, मानवाची भांडी, घरं किंवा त्यांचे स्थापत्य, शिल्प, शिक्के, नाणी, खेळणी, पुतळे, शेतीची अवजारे असतील, शिलालेख असतील, प्रस्तरलेख असतील, ताम्रपट असतील, ही सगळी जी बाबा आपल्याला पुरातत्वशास्त्राची बाबा ही साधनं सापडतात. आणि याच्यावरून आपल्याला तर्क लावून वस्तुनिष्ठपण आपल्याला म्हणजे खऱ्या पद्धतीनं इतिहासाचं लेखन आणि संशोधन करावं लागतं. तो घडून गेलेला इतिहासाचा पट आपल्याला ह्या साधनांवरून उलगडावा लागतो. म्हणजे आपल्याला प्राचीन काही अवशेष पण आपल्याला उत्खनन केल्यानंतर मिळतात. प्राचीन मंदिरांचे असतील, उद्ध्वस्त किल्ले असतील, लेणी असतील, स्तूप असतील, या सगळ्याच्या साहाय्यानं इतिहासाचा संशोधक लेखन करत असतो. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर सिंधू संस्कृतीचा इतिहास हे पुरातत्वविद्येचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशा रीतीनं पुरातत्वशास्त्र किंवा पुराण वस्तू संशोधनशास्त्र, आर्किओलॉजी ज्याला आपण म्हणतो, हे एक इतिहासाची एक शाखा आहे आणि ही आपल्याला इतिहास लेखनाला महत्त्वपूर्ण मदत करत असते. पुढचं एक शास्त्र म्हणजे शिलालेखशास्त्र, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इपिग्राफी असं म्हणतो. म्हणजे शिलालेखशास्त्र म्हणजे ऐतिहासिक घटनेचा समकालीन वस्तुनिष्ठ पुरावा होय. खराखुरा आपण म्हणतो समकालीन, ज्या काळामध्ये घडून गेले त्या काळातला हा समकालीन आणि वस्तुनिष्ठ पुरावा म्हणजे शिलालेखशास्त्र. आता हे शास्त्र भाषाशास्त्र आणि हस्ताक्षरशास्त्राला अत्यंत जवळचं असणारं शास्त्र आहे. यामध्ये काय येतं, अनेक शिलालेख, स्तंभालेख, प्रस्तरलेख, ताम्रपट हे सगळे आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे प्राचीन मध्ययुगीन काळातील हे लिहिलेले जे आहेत त्याच्यातला मजकूर वाचून आपल्याला संशोधन करावं लागतं. शिलालेख वाचावे लागतात, त्याचा योग्य अर्थ लावावा लागतो. तसं हे काम खूप अवघड आहे, जिकिरीचं आहे. कारण या शिलालेखांमधून अनेक भाषा, त्यांच्या लिपी, त्याच्यात बदल झालेले असतात. त्याच्यावरची जी लिपी आहे ती पुसट झालेली असते. म्हणजे बाबा मजकूर असेल, संक्षिप्त रूपं असतात, काही भाग तुटलेला असतो शिलालेखाचा, आणि म्हणून ते समजून घेणं आणि संशोधन करणं थोडं क्लिष्ट आणि अवघड जातं.
शिलालेखामध्ये विशेषतः आपल्याला हे शिलालेख प्राचीन मंदिरं, देवालयं किंवा आपल्याला पवित्र स्थळ आणि घाट यांच्या ठिकाणी मिळतात. राजवाडे किंवा किल्ल्यांची तटबंदी या ठिकाणी आपल्याला स्वतंत्र शिलास्तंभावरती लहान मोठ्या शिळांवरती कोरलेले शिलालेख आपल्याला आढळतात. आणि मग अशा रीतीनं आपण जर उदाहरण एखादं घेतलं तर सम्राट अशोकाचे शिलालेख किंवा सम्राट अशोकाचे स्तंभालेखामुळं आपल्याला अशोकाविषयी माहिती मिळते. सम्राट अशोक आणि त्यांच्या मौर्य घराण्याच्या बाबा इतिहासात जी मोलाची भर पडली किंवा सम्राट अशोकाचं धार्मिक धोरण समजतं. म्हणजे अशा रीतीनं इतिहासाची एक अंतरशाखा म्हणजे शिलालेखशास्त्र हे इतिहास लेखनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण सहाय्य करतं. तर आजच्या लेक्चरला आपण ही 4 बाबा इतिहासाचं अंतर्विद्या शाखा किंवा सहाय्य करणाऱ्या शास्त्रांचा अभ्यास केला. इतर पण ज्या काही शाखा आहेत की ज्या शाखा आपल्याला इतिहासाच्या लेखनास मदत करतात त्यांचा अभ्यास आपण नंतरच्या लेक्चरला पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.